आई म्हणजे कितीही झाकली तरी उघड्यावर पडलेली. ज्याचा त्याचा हाच प्रयत्न की ही कधीतरी हाताला लागेल. श्वापद सगळी आसपास जंगलचा कायदा. जज साहेब, मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच एकमेकींचा आधार. माद्याच आम्ही ज्यांच्या कळपाला नराचं संरक्षण नाही. आणि मग पुढे पुढे कसलंच संरक्षण नाही, तुमच्या या कायद्याचं सुद्धा नाही. ताकदीचे खेळ सगळे. जज साहेब, सगळं सगळं विस्कटावून टाकलं त्यानं. माझा जन्म, मी त्या आली, भांडले, आक्रोश केला, पण काही हाती लागले नाही. न्यायालयाला कायदा कळला, पण न्यायाचं काय? अहो, तुम्ही सोडून दिला तो त्याला, पण मी कशी सोडू? माझा जीव कसा शांत होईल? स्वतःची कातडी वाचवण्यासाठी माझ्या चरित्रावर घाला घातला त्याने. मी काय करू साहेब? माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मेंटली रिटार्डेड झाली ती. वेडी होत रस्त्यावर फिरले मी काय करणार होते साहेब? मी त्याला मारणार नव्हते ना, तर काय करणार होते? बोला ना साहेब, मी त्याला मारू नये तर काय करू साहेब? मी काय करू साहेब? जज साहेब, तुम्ही मला फासावर द्या. हे असलं लठ्ठराचं जगणं नकोय मला. त्यापेक्षा तुम्ही मला फासावर द्या. आई शपथ सांगते, जर इथून सुटले ना तर पुढचा खून मी या माणसाचा करेन. साहेब, या माणसाने खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं. याने न्यायदेवतेची फसवणूक केली आहे साहेब. मी याला नाही सोडणार.